जाधव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। गुहागर विधानसभा मतदारसंघातील 4ही सभांना भास्कर जाधवांची अनुपस्थिती पाहायला मिळाली आहे। तर आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव स्वतः फोन लाईन वरून आहेत। भास्करजी नमस्कार, तुमचं पुढारी न्यूज मध्ये स्वागत। चर्चा आहे तशा की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज आहात तुम्ही। नमस्कार। असं आहे की मी शिवसेनेचा नेता आहे, त्यामुळे माझ्यावर काही विशिष्ट जबाबदारी आहे। दुसरी गोष्ट, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक माझा चाहता वर्ग आहे। तिसरी गोष्ट, पक्ष मला जे काम देतो तेच काम मी करतो, त्यामुळे कोणावरही मी कधीही नाराज नसतो। आणि नाराज असेल तर मी कधीही माझ्या पोटामध्ये काही ठेवून ओटामध्ये वेगळेपणा मी कधी दाखवत नाही। त्यामुळे मी नाराज आहे हे जाणीवपूर्वक कोणतरी वावड्या उठवतंय। खरं तर या गोष्टीला मी उत्तर देऊ इच्छित नव्हतो, परंतु आपण पुन्हा पुन्हा संपर्क साधलात म्हणून मी एवढंच सांगतो, मी कोणावरही कधीही नाराज नव्हतो, मी नाराज नाही। भास्करजी, पण गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या 4 सभा झाल्या त्यांना तुम्ही अनुपस्थित होतात आणि म्हणून अशा चर्चांना उधाण येत आहे। असं आहे मॅडम की त्याच्यामध्ये गुहागर विधानसभेमधून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेतर्फे अनंत गीते निवडणूक लढवत आहेत। ही अनंत गीतेंची त्या मतदारसंघातून 9वी निवडणूक आहे। 9व्यांदा ते निवडणूक लढवत आहेत, त्यामुळं त्यांना तो मतदारसंघ पूर्णपणे परिचित आहे। आमचे विनायक राऊत हे 3ऱ्यांदा त्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत, त्यांनाही संपूर्ण मतदारसंघ परिचित आहे। आणि गीतेंची कार्यप्रणालीप्रमाणे त्यांनी संपूर्ण तिथली जो अधिकार आहे, जबाबदारी आहे, ती तालुका प्रमुखांना दिलेली आहे। आणि तालुका प्रमुखांनी त्या छोट्या छोट्या बैठका ठरवलेल्या होत्या। जिथे कुठे मोठी बैठक असेल, सभा असेल, तिथे त्यांना माझी गरज वाटेल तिथे ते मला बोलवतील, मी निश्चितपणे तिथे ते जाणारच आहे। त्यांनी बोलवलं नाही बोलवलं हा विषयच येत नाही। मी तर माझ्या सभांचा धडाका लवकरच लावणारच आहे। मी परवानच्या दिवशी गीतेंचा फॉर्म भरला, अलिबागला गेलो होतो। 16 तारखेला आपल्या विनायक राऊतांचा फॉर्म भरला, रत्नागिरीमध्ये गेलो होतो। एका पक्षातली माणसं आम्ही आहोत, नाराजी कोणावर करायची आणि कशाबद्दल करायची? परंतु एखादा उमेदवार नवीन असेल तर त्या ठिकाणी त्याला फिरवण्याकरता आमची गरज लागेल। हे उमेदवार सातत्याने निवडणुका लढवत आहेत, त्यांना तशी आवश्यकता भासत नाही। योग्य वेळेला मी त्याच्यामध्ये सामील होणारच आहे। बरोबर आहे भास्करजी, पण गीतेंची जरी 9वी वेळ असली तरी सुद्धा सक्रिय असल्याचं दिसत नाहीये। तुम्ही ते सक्रिय कधी होणार आहात प्रचारामध्ये? असं आहे की माझी एक निवडणुकीच्या कालावधीमध्ये काम करण्याची एक निराळी पद्धत आहे। मी प्रत्येक जिल्हा परिषद गट, माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 13 जिल्हा परिषद गट आहेत, त्या गटांचं प्रत्येक गटातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बोलवून अतिशय मायक्रो लेव्हलला प्लॅनिंग केलेलं आहे, अतिशय मायक्रो लेव्हलला। आणि ती माझी नेहमी कार्यपद्धत आहे। कुठल्या गावामध्ये मतं कमी पडली आहेत, कुठल्या गावामध्ये जास्त पडलेत ती कशी टिकवायची, कमी पडलेत ती कशी मतं वाढवायची, याचं मी मायक्रो प्लॅनिंग करत असतो। आणि ते मायक्रो प्लॅनिंग मी केलेलं आहे। त्यामुळं उमेदवार कोण याचा विचार न करता गुहागर विधानसभा मतदारसंघातून या रायगड लोकसभा मतदारसंघाला सर्वाधिक मतदान गीतेना देण्याचं काम हे माझा गुहागर विधानसभा मतदारसंघच करेल, हे मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो। बरं, ठीक आहे।